हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर 2-3 दिवस झाले मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करू शकले नाही आणि बरेच जण विचारत होते की दीदी तुमचा ब्लॉग आला नाही म्हणून. तर आता जे म्हणजे माझं पार्लरचं थोडं व्यस्त चालू होतं, जसं ऑर्डर वगैरे होते इतक्यात एंगेजमेंट रिसेप्शनच्या वगैरे. तर थोडं तिकडे कसं जास्त लक्ष द्यावं लागतं आणि मग दिवस पूर्ण तिकडे जातो. जर एखाद्या दिवशीचं रिसेप्शन म्हटलं की रात्रीचं राहतं, पण मग बरेच कामं घरचे आणि किंवा पार्लरमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ज्या लेडीज असतात तेही करायचं असतं. तर त्याच्यामुळं कसं म्हणजे वेळ मिळाला नाही करायला व्हिडिओ. आणि कोशिश तर खूप करत असते, पण धावपळ झाली की म्हणजे जास्त एक्झर्शन झालं की मग खूप जास्त त्रास होतो. तर मग म्हणून मग मी काही केलेच नाही. तर म्हटलं चला आज तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करते. आणि बऱ्याच दिवसाची बॅग वॉशिंग ब्लॉगची कमेंट्स येत आहे. कारण खूपच जास्त ती रोज येत आहे मला बॅग वॉशिंग ब्लॉग करा म्हणून. पण बॅगा मुलं स्कूलमध्ये घेऊन जातात आणि एक्स्ट्राच्यासुद्धा कुठल्याही नाही आहे ज्या मला धुवायच्या आहेत आता सध्या. त्याच्यामुळे तो ब्लॉग काही मी बनवू शकत नाही आहे. तर आज मी म्हटलं चला शेअर करते तुमच्याबरोबर असा सहज एक ब्लॉग. तर आता मी विंटर चालू आहे, तर विंटरमध्ये मॉइश्चरायझर इतक्यात रिसेप्शन आणि एंगेजमेंटला गेले होते, तर मी सॉफ्ट टचच लावला आहे ब्राईडला. म्हणजे माझ्या जे एंगेजमेंट ब्राईड होती आणि रिसेप्शनची ब्राईड होती, तर हे बघा निव्याचं सॉफ्ट आहे लाईट मॉइश्चरायझर क्रीम. तर विंटरमध्ये याचा बेस्ट रिझल्ट आहे आणि माझा मेकअप बेससुद्धा याने खूप छान बसला होता. कारण जेव्हा विंटरमध्ये जास्त मॉइश्चरची गरज असते आणि या क्रीममध्ये जास्त मॉइश्चर आहे, तर विंटरमध्ये तुम्ही हे ब्राईडवर वापरू शकता मॉइश्चरायझर. आणि मी स्वतःसुद्धा हेच वापरत आहे मॉइश्चरायझर. तर खूप छान असा रिझल्ट आहे याचा, थोडं घेतलं तरीसुद्धा. आणि जर तुम्हाला आता समर लागणार आहे, तर समरमध्ये म्हणाल तर मग सीटाफिल वापरते मी मॉइश्चरायझर. पण विंटरमध्ये मी स्पेशली यावेळेला हे आणलेलं आहे. विंटरमध्ये सुद्धा वापरायचे बरेच मॉइश्चरायझर आहेत, पण आता हे वापरून पाहिलं या हिवाळ्यात, तर खूप छान रिझल्ट आला. कारण मी स्वतःवरच गेले होते रिसेप्शनला, तर बेस आधी बनवला होता, तर खूप छान मॉइश्चरायझर आहे म्हणून रिझल्ट पाहिला होता. तर म्हणून मग मी हे आता मेकअपसाठी घेऊन गेले होते सोबत. तर खूप छान बेस बसला म्हणून तुम्हालाही मी सांगत आहे. आणि फेसमध्ये छान ऑब्झर्वसुद्धा होतो. तर मी नुसतं हे मॉइश्चरायझर वापरत आहे, ना कुठलं सनस्क्रीन ना कुठलंही काहीही सनस्क्रीन वगैरे मी वापरत नाही आहे सध्या. तर नुसतं हे मॉइश्चरायझर आणि एक लिप्सवर हे स्ट्रॉबेरीचं छोटं लिप बाम. म्हणजे हे डेली यूजचं आहे माझं विंटरमध्ये, तर हे मी इतकं आता वापरत असते डेली. खूप छान रिझल्ट आहे याचा. ब्रशने लावा की फिंगरने लावा डेली यूजसाठी. तर बेस्ट रिझल्ट आहे. आणि जसं प्रत्येकाला वाटत असते की काहीतरी स्वस्तात मस्त भेटलं पाहिजे, तशाच पद्धतीचं हे स्वस्तात मस्त असं आहे. पण हे जे मी सांगत आहे हे मात्र छोटंसं असून 100 रुपीजला आहे, सॉरी. तर 100 रुपीजला आहे हे छोटं असून. आणि कारण रिझल्टही छान आहे म्हणून एकदम वाटत असेल तुम्हाला, पण ही छोटीशी आहे आणि 100 रुपीजला आहे, म्हणजे 99ला परचेस मी केलेली आहे. आणि हे जिथून मी माझं नेहमीचं कॉस्मेटिक जसं पार्लरचं सामान आणते नेहमीचं, तर तिथूनच आणलेलं आहे. आणि सगळं मी जसं सगळे मूव झालं, हीट प्रोटेक्टर झालं, स्प्रे झाला सगळे, आणि हार्ड स्प्रे, शायनिंग स्प्रे जितकेही आणलं, आणि आता डमी वगैरे A to Z माझं सगळं पार्लरचं सामान तिथूनच असते, जिथून आता मी हे सुद्धा आणलेलं आहे. तर तुमचं सुद्धा जवळपास कुठलं असेल कॉस्मेटिक शॉप, तिथून तुम्ही हे आरामशीर अवेलेबल असतं तिथे, तर तुम्ही परचेस करू शकता. आणि जेही जवळचे ब्लॉग बघत
जवळचे ब्लॉग बघत असतील तर त्यांनासुद्धा सांगते की आता ब्राईडचं सीझन चालू आहे, तर जर तुम्ही माझ्या जवळपासचे असाल, व्हिडिओ बघत असाल तर नक्की द्या, कारण मी बाहेरगावच्यासुद्धा ऑर्डर घेते, पण दूर गावी नाही. जसं तुमच्या मोठमोठ्या शिट्या आहेत तिकडे त्या साईडचे जे मला कॉमेंट्स करतात तिकडच्या घेत नाही. जवळपास म्हणजे माझ्या छोट्याशा सिटीच्या आसपासचे जे गावं वगैरे आहेत तिथल्या मी जवळपासच्या सगळ्या ऑर्डर घेत असते. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजसाठी इतकंच.